नमस्कार. आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर आज बोलणार आहोत. खरं तर एक 2-3 दिवसापासून WhatsAppला एक मेसेज फिरत आहे. जैसा जैसी जरूरत वैसा लोन किंवा मुद्रांक लोन किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे लोन योजना आणि ते 1 तासामध्ये मंजूर होईल. त्यामध्ये पशुसंवर्धन कर्ज, शेळीपालन कर्ज, दूध डेअरी कर्ज, मत्स्य व्यवसाय कर्ज किंवा असे इतर कर्ज जे आहेत ते 1 तासामध्ये मिळतील असे मेसेज सध्या फिरत आहेत. हे साधारणतः अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, जालना, लातूर या साईडला सध्या जास्त प्रकरण ह्याचे आलेले आहेत. मला सुद्धा माझ्या 10 ते 15 मित्रांनी मला ते फोटो पाठवून त्यांचे नंबर पाठवून सगळं सांगितलं आणि मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांनाही फोनवर चर्चा केली. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की हे प्रकरण गांभीर्याने घ्यायची गरज आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा बाईट याविषयी येणारच आहे. परंतु ते जे हॅकर आहेत हे चुकीचे नंबर टाकून किंवा वेगवेगळे नंबर वापरून सध्या तरुण मुलांना हॅक करत आहेत. ते पाठवल्यानंतर WhatsAppद्वारे तिथं त्यांचा नंबर असतो. त्या नंबरवर फोन केल्यानंतर ते त्याचे चार्ज फी घेतात ₹999 किंवा ₹5000 किंवा ₹10,000 आणि जे बेरोजगार मुलं आहेत, ज्यांना व्यवसायाची गरज आहे, ज्यांना कर्जाची गरज आहे, ते ह्याला बळी पडतात. मग त्यानंतर ते त्यांचे जे फ्रॉड नंबर असतात त्याला ते डीपी आदरणीय नरेंद्र पाटील साहेब, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचे वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय लोकांचे डीपी ठेवून जे हे जे व्यावसायिक लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना ते खरं वाटावे म्हणून यांचे डीपी ठेवून हे अशा प्रकारचा गोंधळ चालू आहे. मग याला आहारी जाऊन जे आपले मुलं आहेत ते त्यांना आपली खरी माहिती पाठवतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, जे केवायसीचे डॉक्युमेंट आहेत, आपला सातबारा, आपल्या व्यवसायाच्या रिलेटेड डॉक्युमेंट आहेत, ते खरे खरे डॉक्युमेंट पाठवतात आणि एक फार मोठा आपल्या स्वतःचे जे कागदपत्रे आहेत ते त्यांच्याकडे फार मोठा एक डाटा तयार होतो आणि आपले जे डॉक्युमेंट आहेत त्यांच्याकडे जातात. ह्यापासून खूप मोठा धोका यायची चिन्ह आहेत. त्याच्यामुळे माझी एक मनापासून विनंती आहे सगळ्यांना या माध्यमातून की सगळ्यांनी सावध व्हायची गरज आहे. हे फॅड आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्र राज्यात पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. हे जे लोक आहेत चुकीच्या प्रवृत्तीचे, यांना कुणीही बळी पडू नका ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.